मग त्याबद्दल काय बोललं पाहिजे की त्यांनी काय वाटतंय आणि त्यांनी कशा पद्धतीने आरोप केलेत, तर त्यांनी कुठे तक्रार कुठे केलेली आहे का? आणि अशा पद्धतीचं मोघम पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, त्यांना काही नवीन मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि सभागृहामध्ये ते काही बोलू शकत नाही किंवा लोकहिताचं बोलू शकत नाही, तर अशा पद्धतीने विविध कथित गोष्टी त्या ठिकाणी काढत आहेत. त्यामुळे हे निरर्थक अशा बाबी विरोधकांनी खऱ्या अर्थाने शहराच्या दृष्टीने गोष्टी उचलायला पाहिजेत आणि ज्या गोष्टीचा अर्थ नाही, रिलेव्हन्स नाही, अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी उचलत आहेत. याविषयी मला नाही वाटत की काही बोललं देखील पाहिजे, कारण की तशा प्रकारचा काही आरोप किंवा काही गुन्हा वगैरे किंवा काहीच तशा प्रकारचं काहीच नोंद नाहीये. आणि सदर काही बाब असेल तर त्यांनी तशा प्रशासकीय पटलावरती कोर्टामध्ये किंवा यंत्रणेकडे त्यांनी तक्रार करावी. मी काय करतोय, माझा काय वापर वगैरे आहे, तर त्या यंत्रणेने मी माझं उत्तर देईन. पण अशा प्रकारे फक्त स्टंटबाजी करण्याचं काम करत असतील तर त्यांच्याकडे आता समजून जावं, लोकांनी समजून जावं की विरोधकांकडे काहीच या शहरासाठी देण्यासाठी, शहराविषयी मुद्दा उचलण्यासाठी काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. फक्त एक मनगडट गोष्टी बनवायच्या आणि चित्र रंगवायचं आणि अशा प्रकारे जर काही माझं नाव घेऊन किंवा माझा फोटो वगैरे दाखवून जर कोणी काही काम केलं तर निश्चितच त्यांच्या विरुद्ध मी मानहानीची प्रक्रिया चालू करेन. आता त्याच दिवशी गाडी आली असेल, काय झालं असेल, त्यांना काय माहिती पाहिजे असेल, काय असेल ते मला त्याबद्दल माहिती नाही. ती गाडी ठेकेदाराच्या नावाने तुम्ही वापरता ती, असं त्यांचा आरोप. काही मी गाडी कधी कधी वापरतो तर ती दरवेळेस वापरतो असं नाही. आणि त्या पद्धतीने जो ठेका जर एखाद्या कंपनीला भेटलाय त्या माणसाबरोबरच मी आहे असं नाही. आणि या बाबी सगळ्या या इलेक्शनच्या आधी झालेल्या बाबी आहेत, या कधी आधी यांनी उचललेल्या नाहीयेत. कदाचित माझा काही कधी कधी व्हिडिओ भेटला, काय भेटला आणि अशा प्रकारे जोडण्यात आलं तर त्यांना फक्त ते काम जोडण्याचं काम या ठिकाणी करून लोकांना गुमराह करण्याचं, लोकांना त्या ठिकाणी निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करण्यात येते. जर नाव त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितच मी मानहानी त्यांच्यावरती क्लेम करेन आणि अशा प्रकारे चुकीचा आरोप खपून घेतला जाणार नाही. मागील 6 वर्ष आम्ही कशा पद्धतीने आलेलो आहोत आम्हाला माहिती आहे. विरोधकांनी त्यांच्या प्रभागामधली वाटेल तशी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. आता जर स्टँडिंग मध्ये बघाल तर विरोधकांचीच कामांची टेंडरचे वॉकआउट देण्याचे प्रस्ताव जास्त करून आलेले आहेत. आधीच त्यांच्या प्रशासकीय मंजुरी पास झालेल्या आहेत. आमची सगळे नगरसेवक वंचित राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता देखील जे गरजेचं आहे, यापुढे नवी मुंबई महापालिकेचा जो निधी आहे, जिथे गरज आहे तिकडेच त्या ठिकाणी काम केलं जाईल. प्रथम प्राधान्य बेस जो आपला पूर्वीचा जो मोठा होता की रस्ते, फुटपाथ, पाणी, सिवरेज, मलनिस्सारण, स्वच्छता, दिवाबत्ती, शिक्षण, आरोग्य, अशा गोष्टीला प्रथम प्राधान्य देऊन आपला निधी वापरला जाईल. आपल्याकडे काही अफाट निधी नाहीये, पण एकाच प्रभागामध्ये अतिरिक्त निधी वापरला जाणार नाही. सगळा अभ्यास करूनच समिती त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करण्यात. आता मला वाटतं आज काहीतरी 180 विषय त्या ठिकाणी पटलावरती आहेत, त्यामध्ये सगळ्यांचे विषय आहेत. आता आमचे नगरसेवक जास्त आहेत तर आमचे विषय तुम्हाला जास्त दिसतील. तर येणाऱ्या पुढे प्रत्येक सभेमध्ये आता हे विषय राहतील, चालू राहील. तर मी काय कोणाचा प्रभाग विभाग असा आम्ही काय बघत नाही, नवी मुंबई एक म्हणूनच बघतो. त्यामुळे पुन्हा नवी मुंबईच्या दृष्टीने आता काल शौचालयाचा विषय आला, तो मी थोडी एका प्रभागाचा विषय त्या ठिकाणी आलेला आहे. हा शौचालयाचा विषय पुन्हा नवी मुंबईच्या जनतेचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. ओके, थँक्यू.